माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत महाराष्ट्र शासनाने आणखी एक महत्त्वाचा जी आर जारी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभ वितरित करण्यासाठी आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विशेष पूल बँक अकाउंट उघडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मग हा पूल बँक अकाउंट म्हणजे काय, शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आणि या जी आरमध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे, चला सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. सर्वप्रथम 9 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या जी आरनुसार बँक ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट बिझनेस ब्रँच मुंबई येथे पूल बँक अकाउंट उघडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हे खाते सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या नावाने सुरू केले जाणार आहे. या खात्याचा उद्देश एकच आहे की शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ जलद, सुरक्षित आणि ऑनलाईन पद्धतीने वितरित करणे. यामधून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. या पूल बँक अकाउंटमधून खालील 3 प्रकारचे लाभ वितरित केले जातील: कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंट OTS, नियमित कर्जफेड करणाऱ्यांचा प्रोत्साहनपर लाभ. तर जी आरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की ITच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर DBT प्रणालीद्वारे रक्कम थेट संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. जी आरमध्ये काही महत्त्वाच्या अटी नमूद करण्यात आल्या आहेत की पूल अकाउंटमधील निधी 24 तासापेक्षा जास्त काळ पडून राहता कामा नये. हे खाते फक्त कर्जमुक्ती योजनेसाठीच वापरले जाईल. कोणत्याही इतर कामासाठी या खात्याचा वापर करता येणार नाही. खात्याचे मासिक ताळमे आणि लेखापरीक्षण बंधनकारक असेल. योजना पूर्ण झाल्यानंतर हे खाते तात्काळ बंद करावे लागेल. तर शेतकऱ्यासाठी याचा फायदा काय होणार? निधी वितरित अधिक पारदर्शक होईल. DBTमुळे रक्कम थेट कर्ज खात्यात जमा होईल. निधी वितरणाचा वेग वाढेल आणि गैरव्यवहाराची शक्यता कमी होईल. तर हा जी आर नवीन लाभार्थी नोंदणी किंवा नवीन कर्जमाफी जाहीर करणार नाही, तर हा शासन निर्णय कर्जमाफी योजनेतील निधीचे वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी पूल बँक अकाउंट सुरू करण्यास मंजुरी देण्याचा प्रशासकीय जी आर आहे. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की पूल बँक अकाउंट शेतकऱ्यांनी काढायचे का नाही? तर याचा उत्तर आहे नाही. शेतकऱ्याला पूल बँक अकाउंट उघडायची गरज नाही. या जी आरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की बँक ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट बिझनेस ब्रँच मुंबई येथे पूल बँक अकाउंट हे सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या नावाने उघडले आहे. तर याची प्रक्रिया अशी आहे की शासन पूल बँक अकाउंटमध्ये निधी जमा करेल. पूल बँक अकाउंटमधून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खाते DBTद्वारे ही रक्कम जाईल. शेतकऱ्यांचे स्वतःचे कोणतेही पूल बँक अकाउंट उघडायची गरज नाही. तर शेतकऱ्याला काय करायला लागेल? पात्र लाभार्थी यादीत नाव असणे बंधनकारक असणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर शासनाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा होईल. तर पूल बँक हे अकाउंट फक्त शासकीय प्रशासकीय खाते उघडण्यासाठी केलेले आहे, शेतकऱ्यांचे वैयक्तिक खाते नाही. तर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा जी आर, शेतकरी योजना आणि सरकारी अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.